आता एकंदरीत बघितलं सत्तेची मस्ती जी जाणवते एकंदरीत, तर यापूर्वी सुद्धा असेच आपल्याला माहिती आहे की यापूर्वी सुद्धा सुरेशभाई दळवींच्या बाबतीत सुद्धा असाच एक 12-13 वर्षापूर्वी विषय घडला होता, ज्यावेळी सुरेशभाई दळवींची पत्नी पंचायत समितीला पुन्हा मतदारसंघात उभी होती. त्यावेळी असंच रात्री घडलं होतं अचानक सगळं, अगदी रात्री साधारण 1:30-2च्या दरम्यान निवडणुकीच्या आदल्या दिवशी. आणि त्यावेळी खरं तर सांगतो तुम्हाला, मी त्यावेळी भारतीय जनता पार्टीचंच काम करत होतो, परंतु मी माझ्या आयुष्यातलं पहिलं जर मत राष्ट्रवादीला त्यावेळी घातलं, सुरेशभाई च्या पत्नीला त्यावेळी दिलं. मी आजही सांगतो, मी त्यावेळी सांगितलं आजही सांगतो मी, कारण अशा धमक्यांना अशा हे करून जर कोण राजकारण करत असेल तर ते चुकीचं आहे. त्यामुळे अशा धमक्या देणं त्याने थांबवलं पाहिजे. त्यांना जर निवडणूक लढवायची असेल त्याने लढा ना, मैत्रीपूर्ण निवडणूक लढवा ना, खुला निवडणूक लढवा. त्याच्यातनं काय निर्णय येईल तो येईल. यश अपयश, एकट्याला कोणाला तरी यश मिळणार, एकट्याला कोणाला तरी अपयश मिळणार, पण असं वागणं हे फार चुकीचं आहे. ही सगळी पैशाची आणि सत्तेची मस्ती आहे, एवढंच मला म्हणावं लागेल. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिलारी नदीकाठी एक अघोरी करण्याचा प्रकार आज निदर्शनास आला. निवडणुकीच्या तोंडावर हा केलेला आहे. नेमकं या संदर्भात आपण काय ते आम्ही काय बघितलेलं नाही, कारण तो तिलारीच्या ह्याच्यात यापूर्वी सुद्धा घडलेला आहे. यापूर्वी सुद्धा 2 बकऱ्या तिथं कापून टाकले होते, कोणी 4-5 कोंबडे पण कापून टाकले होते. आता हे घडलेलं मी काय बघितलं नाही, तुम्ही आता सांगताय म्हणून मला माहित नाही, पण ते काय कोणी केलं मला माहित नाही. कदाचित असेल, कोणाला तरी भीती वाटत असेल म्हणून त्यांनी कोणीतरी केलं असेल. कोणाळ मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार साक्षी देसाई यांनी आताच राजेंद्र निंबाळकर यांचं नाव घेतलं, जे शिंदे शिवसेनेचे जिल्ह्याचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत, आणि ते जर असे महिलांवरती दडपशाहीचा जर वापर करत असतील आणि भाजपा हा महिलांसाठी कायम सन्मान देणारा पक्ष आहे, तर वरिष्ठ यावर काय भूमिका घेतील, आपण काय सांगता? भाजपमध्ये नाही आहे, माझ्यावर काल बंडखोरी आणि माझे 6 वर्षासाठी निलंबन झालेलं आहे. त्यामुळे काय निर्णय घेतील मला माहित नाही, परंतु युतीच्या नेत्याने हा निर्णय बघितला पाहिजे. जर ते सांगत असतील आम्ही महिलांना सुरक्षा देतो आणि सगळ्या गोष्टी सांगत असतील, तर ह्या नुकत्या कागदावर आणि पोपटपंची नको त्यात. मग तसं असेल तर त्या साक्षी देसाई मॅडमना द्या तुम्ही पोलीस प्रोटेक्शन, किंवा इतर महिलांना द्या पोलीस प्रोटेक्शन. तुम्ही लाडक्या बहिणी म्हणताय, म्हणजे लाडक्या बहिणी म्हणून तुम्ही हे करताय ना, मतं घेताय ना लाडक्या बहिणी म्हणून. लाडक्या बहिणीवर मतावरच तुम्ही सत्ता मिळवलाय आतापर्यंत, मग द्या ना त्या महिलांना सन्मान तसा द्या ना तेवढ्या लाडक्या बहिणीला. मग लाडक्या बहिणीवर हा अत्याचार आणि अन्याय काय करता तुम्ही, आणि त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ काय करताय?